नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार आहोत की तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडले आहे. तर अर्पिता डबा देण्यासाठी विराजच्या ऑफिसमध्ये आलेले असते. तिथे विराजने ते लग्नासाठी सर्वच काही खरेदी करून ठेवली असते, साडी, ज्वेलरी, आणि तो त्याच्या तयारीत असतो. अर्पिता तिथे येते तेव्हा विराज म्हणत असतो, "ये अर्पिता, हे बघ, मी आपल्या लग्नासाठी खूपच काही शॉपिंग करून ठेवलेली आहे. या लग्नामध्ये ना सर्व काही तुझ्या मनासारखे झालेले पाहिजे. हे बघ, मी ज्वेलरी, साडीज आणि सगळं काही घेऊन ठेवले." अर्पिता हे बघून शॉकच होते आणि विराज पुढे म्हणत असतो की, "हे बघ, तुला काही प्रॉब्लेम असेल ना मला सांगून दे." त्याला माहीत असते की अर्पिताला ना पैशाची प्रॉब्लेम आहे. तो म्हणत असतो की, "तुझे मग प्रॉब्लेम मला सांग, माझ्याकडे सर्व काही आहे. पैसा तर आडमापच आहे आणि तुला जर प्रॉब्लेम असेल ना तर मी तुला खूप काही पैसे देऊ शकतो." अर्पिता पुढे म्हणत असते की, "नाही विराज सर, हे काही शक्य नाही. या तुम्ही या मोठ्या ऑफिसचे मालक आहात आणि मी एक साधी या ऑफिसमध्ये डबा देणारी आहे. आपल्यामध्ये हे नातं निर्माण होऊ शकतच नाही. हे बघा सर, मी एक साध्या घरातली मुलगी आहे आणि माझ्या आयुष्यातली प्रॉब्लेम फक्त मी सॉल्व्ह करू शकते. तुम्ही मला पैसे देणार आणि त्या बदल्यात मी तुमच्याशी लग्न करणार, हे काही शक्य होणार नाही सर." असे अर्पिता विराजला म्हणत असते. विराजला एकदमच धक्का बसलेला असतो आणि अर्पिता तिथून जात असते. पुढे समीर येत असतो. अर्पिता समीरला म्हणत असते की, "मी विराज सरना बोलत होते." तर समीर म्हणत असतो की, "तू ना तुझा फोन रिक्षामध्येच विसरून आलेली होती." असे म्हणून समीर तिला तिचा फोन वापस देत असतो. दोघेही समोर जात असतात. तर अर्पिताला विराजने बोललेले सर्व काही आठवत असते आणि ती तोच विचार करत असते. समीरला वाटते की अर्पिता काय विचार करत असन, त्यालाही ते आठवते. विराजने त्याला म्हणलेले की, "तू ज्या मुलीसोबत मंदिरात आरती केली त्या मुलीचे नाव काय, तिचे गाव काय?" असे समीरला विराजने विचारलेले असते आणि धमकी दिलेली असते की, "तुझ्यामध्ये आणि त्या मुलीमध्ये जे काही असेल ना ते तिथपर्यंतच राहू द्या."